महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानं महाराष्ट्र अक्षरशः सुन्न झालाय। विलासराव देशमुख, गोपीनाथराव मुंडे, आबा पाटील आणि आता अजितदादा, महाराष्ट्राच्या या उमद्या नेत्यांवर काळानं घातलेला हा घाला पचवणं या राज्यासाठी शक्यच नाहीये। अजितदादांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं राजकारण बेचव झालं अशी आलेली मगाशी एका नेत्याची प्रतिक्रिया मी पाहिली आणि ती तंतोतंत योग्यही आहे। दादांनी सहकारापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थानं सुरुवात केली आणि गेल्या या अनेक वर्षांमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये अजितदादांच्या राजकारणाची एक वेगळी छाप पडली आहे। अजितदादा म्हणजे एक झंझावाती नेतृत्व आणि त्यांचा प्रवास त्याहूनही झंझावाती। चला, या कामाच्या माणसाची आणि या लोकनेत्याची राजकीय पार्श्वभूमी, सुरुवात आणि त्यांच्या एकंदर या प्रवासाची माहिती घेऊया। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोठे बंधू अनंतराव पवार यांचे सुपुत्र म्हणजे अजितदादा पवार। अजितदादा पवारांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला। जन्मभूमी अहिल्यानगर असली तरी या सर्व पवारांची कर्मभूमी बारामतीच आहे। तशीच ती अजितदादांचीही कर्मभूमी। ज्या बारामतीच्या मातीमध्ये आपले काका शरद पवार यांच्याकडून अजितदादांनी सहकार आणि राजकारणाचे धडे घेतले, दुर्दैवानं त्याच बारामतीच्या मातीमध्ये आज अजितदादांनी अशा दुर्दैवी घटनेमध्ये अखेरचा श्वास घेतला। पवार कुटुंब आणि बारामतीचं नातं अतूट आहे। तो पवारांचा राजकीय गड मानला जातो। अजित पवारांनी इथं आपलं 10वी पर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर सहकार क्षेत्रामध्ये प्रवेश केला। दादांनी दूध संघ, साखर कारखाने, सहकारी बँका आणि इतर संस्थांमध्ये काम केलं। 1982 मध्ये अजितदादा एका साखर कारखान्याच्या सहकारी साखर कारखान्याच्या बोर्डावर निवडून आले आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीची पायाभरणी तिथूनच सुरू झाली। दादा पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष 1991 ते 2001 दरम्यान राहिले आणि इतरही अनेक सहकारी संस्थांचे ते प्रमुख होते। या काळामध्ये त्यांनी ग्रामीण विकास आणि शेतकरी संघटनांवर अधिकचा भर दिला। खऱ्या अर्थानं अजितदादांची राजकीय कारकीर्द ही 1990च्या दशकामध्ये सुरू झाली। शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली ते एनसीपीचे प्रमुख नेते बनले। दादा म्हणून ओळख मिळवू लागले। दररोज अगदी पहाटेपासून सुरुवात करून 16 ते 17 तास काम करून अथक जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ऑन ग्राउंड असणारे अजितदादा हे प्रसिद्ध झाले। पाहणीस्थळी किंवा सभास्थळी सकाळ सकाळ पोहोचून सगळ्या अधिकारांचा गोंधळ उडवून देणारे दादा। पाहणी करताना रंगापासून आकारापर्यंत सगळ्याचं बारीक निरीक्षण करणारे आणि त्यावर मिश्किल टीका करणारे दादा आजही नजरेसमोर आले तर आपसुकच चेहऱ्यावर एक हसू येतं। अजितदादांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून 8 वेळा निवडणूक जिंकली आहे। एकूण 6 वेळा ते राज्याचे उपमुख्यमंत्री झालेत। 11 वेळा त्यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर केलेला आहे। महाराष्ट्राच्या विकासामध्ये अजितदादांची एक अत्यंत महत्वाची आणि मोलाची भूमिका राहिली आहे। 1991 साली अजितदादा बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले, पण दिल्लीत दादांचं मन रमलं नाही। त्यानंतर 1992 ते 93 दरम्यान बारामतीमध्ये विधानसभेतून ते आमदार म्हणून निवडून आले। पुढे 1992 ते 2004 मध्ये त्यांनी अनेक महत्वाची पदं भूषवली। त्यांनी विविध कॅबिनेट मंत्री पदांवरती काम केले। उदाहरणार्थ जलसंपदा, ऊर्जा, कृषी इत्यादी विभागांमध्ये अजितदादांनी मंत्री म्हणून काम केलं। अजितदादा हे कितीही स्पष्ट वक्ते आणि कठोर प्रशासक म्हणून ओळखले जात असले तरी तो एक संवेदनशील मनाचा संवेदनशील लोकनेता होता, याची जाण राजकीय वर्तुळात आणि आमच्याही पत्रकारांच्याही वर्तुळामध्ये सर्वांनाच होती। 2004 ते 2008 दरम्यान अजितदादा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले। 2009 ते 2014 या दरम्यान ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले। जलसंपदा मंत्री आणि कृषी विभागाचा सुद्धा कार्यभार हा त्यांनी हाताळला। या काळामध्ये अजितदादांनी सिंचन प्रकल्प आणि शेतकरी कर्जमाफी या 2 मुद्द्यांवरती प्रचंड भर दिला। 2019 साली देवेंद्र फडणवीसांसोबत अल्प काळासाठी म्हणजे अगदी 72 ते 80 तासांसाठी ते उपमुख्यमंत्री झाले। पहाटेचा शपथविधी जो अजितदादांचा प्रचंड गाजला, पण त्यानंतर त्यांनी ही शपथ मागे घेतली आणि पुढे उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून सामील झाले।
त्यानंतर अजितदादांच्या आयुष्यातील एक सर्वात मोठं आणि कठीण वळण आलं. 2023 साली राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून अजितदादा भाजप आणि शिवसेना, एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यासोबत जाऊन उपमुख्यमंत्री झाले आणि राज्यामध्ये ते पुन्हा एकदा सत्तेत आले. त्यामुळे पक्षाचं विभाजन झालं, ते महायुती सरकारचा भाग बनले. पण एकंदरच त्यांच्याविषयी एक वेगळ्या पद्धतीच्या बातम्या किंवा वेगळ्या पद्धतीचा मतप्रवाह त्यानंतर सुरू झाला. 2024 मध्ये ते अर्थमंत्री सुद्धा झाले. अजित पवारांच्या जीवनामध्ये खरं तर अनेक नाट्यपूर्ण अशा घडामोडी घडलेल्या आहेत, ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला सुद्धा हादरवलेलं आहे. 2009 मध्ये पहिल्यांदा शरद पवारांच्या नेतृत्वावर अजितदादांनी टीका केली होती. त्यानंतर 2019 साली पहाटेचा शपथविधी झाला. पुढे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. या सगळ्या प्रकारांनी अजितदादांचं राजकारण सदैव धगधगतं ठेवलं. पहाटेच्या शपथविधीनंतरचा काही काळ मला आठवतोय, जेव्हा अजितदादांनी या शपथविधीनंतर या 80 तासाच्या उपमुख्यमंत्री पदानंतर या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर एकदा त्रासून ते निघून गेले आणि त्यांनी असं सांगितलं की मला आता माझ्या मुलाबाळांना घेऊन शेती करायची आहे, मी राजकारणातून निवृत्त होतोय, बाहेर पडतोय. उद्विग्न अशा अजितदादांनी तेव्हा दिलेली ही प्रतिक्रिया प्रचंड चर्चेत आली. तेव्हाचं राजकारण सुद्धा फार पेटलेलं होतं आणि त्यानंतर मात्र पवारांना अजितदादांची मनधरणी करणं शक्य झालं आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा एकदा अजितदादा दिसते. आणि जेव्हा अजितदादा दिसले तेव्हा सुप्रिया सुळेंनी अजितदादांचं केलेलं स्वागत आणि सुप्रिया सुळे आणि अजितदादांचा त्यावेळेचा तो आयकॉनिक फोटो आजही प्रचंड चर्चेचा आणि त्या घटनेची आठवण करून देणारा आहे. तो अत्यंत हृदयस्पर्शी फोटो भावा बहिणीचा आपल्याला आता स्क्रीनवर दिसत असेल. अजितदादांचं जाणं हा पवार कुटुंबावर राजकीयच नव्हे तर एक फार मोठा वैयक्तिक घालाय. पत्नी सुनेत्रा पवार, मुलं जय आणि पार्थ पवार, काका शरद पवार, बहीण सुप्रिया सुळे, पुतणे रोहित पवार, युगेंद्र पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबासह महाराष्ट्रातील अजितदादांच्या कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा आक्रोश हा आज या महाराष्ट्राला असह्य होतोय. अजितदादांच्या रूपातला एक झंझावाती नेता आपण गमावलाय. एक वरून कणखर दिसणारा पण आतून अत्यंत हळवा नेता आज हरपलाय. कामासाठी झटणारा आणि विकासानं झपाटलेला एक अजितदादांसारखा नेता आज आपल्यातून निघून गेलाय. प्राईम टाइम महाराष्ट्राकडून महाराष्ट्राच्या या अजिंक्य योद्ध्याला भावपूर्ण श्रद्धांजली.